जे आदिवासी भावांनो आणि बहिणींनो, परत एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं. मग काय, कार्तिक भाऊ करत होता मेकअप. मग त्याचा मेकअपच आवरत नव्हतं. त्याला म्हटलं चाल रे बाबा पटकन, पावसाचं वातावरण झालं. मग काय, आम्ही चाललो होतो फायनली तिकडं भाग्येश भाऊच्या घराकडं, कारण की तिकडं त्याचा भाऊ जाणार होता ना हळदीला. मग नवरदेव काढायला चाललो होतो आम्ही. मग फायनली तिकडं पोचलो, सोनू भाऊला भेटलो, नवरदेवच्या भावाला भाग्येश भाऊला भेटलो. मग काय, नवरदेवचा लहान भाऊ पंकज भाऊला भेटलो. हा नवरदेव संग जाणार होता सिद्धार्थ. सोनू पण तांदूळ घेऊन उभाच होता. मग काय, समजायला तिकडं भेटलो. ते पण म्हणे मग अरे भाऊ आम्हाला पण घे ब्लॉकमध्ये. तांदूळ घेतली मग हातामध्ये. मग काय, खूप तयारी झाली होती सिद्धार्थची पण खूप तयारी झाली होती. मग काय, लहान चिल्ले पाल्ले बसले होते मस्त तिकडं वाट्यावर. मग भाग्येश भाऊ आणि पंकज भाऊ हे दोन्ही नवरदेवचे भाऊ आहे सोनू भाऊ, त्यांना हसवत होता थोडासा. मग काय, सिद्धार्थला पण हसवत होता. मग फायनली आम्ही पुढं चाललो होतो, नवरदेव मिरवत मिरवत रेल्वे स्टेशनला आलो. रेल्वेमध्ये आलो आणि मग काय, त्या साईडनं गेलो. आमच्या गाव जे मातेचं मंदिर आहे, खूप मोठं आहे. इकडं खूप मोठी जत्रा पण भरती. मग काय, नवरदेवाला घेतलं खांद्यावर त्याच्या लहान भावानी, नाचवलं मस्त. मग काय, आकाश दादा म्हणतोय भाऊ मला ब्लॉगमध्ये नको घेऊ बरं का भाऊ. करून भाऊ म्हणतो मला घे भाऊ. मग त्यांनी काय, माझे पैसे दिली नारळाची पिशी धरून. मग काय, ते गेलं नाचायला. पोरं पण एकदम कातून नाचत होती, एन्जॉय पण करत होते खूप सारी. मग काय, पोरी पण खूप कातून नाचत होत्या, ते पण खूप एन्जॉय करत होत्या. मग ही आई पण खूप एन्जॉय करत होती भाऊ, इतकी एन्जॉय करत होती, एकदम खतरनाक नाचत होती भाऊ आईवर. भेटू परत एक नवीन व्हिडिओमध्ये. लाईक शेअर कमेंट आणि आयडीला नक्कीच फॉलो करा.